subscribe. जय शिवराय सर्वांना. गुड मॉर्निंग. जस्ट आपण आता निघालो आहे, इगतपुरीला जातो आहे. आज आपल्या ऑफिसची पिकनिक आहे. सो इगतपुरीला कुठे जातं ते तुम्हाला समजेल थोड्या मिनिटांनी. तोपर्यंत तुम्ही वेट करा कुठे जातो ते बघा. तर आपण पुढे कंटिन्यू करू. आता पेट्रोलने सर्व भरतो, हवा भरतो, बघतो किती येते आणि निघतो. चला बघा. हाय काय, जस्ट आपण आता पेट्रोल फिलअप करून निघालो आहे. आता डायरेक्ट आपण इगतपुरीला जातो. जस्ट आता आपण निघालो आहे. तिथे आपण शिरवण्यामध्ये आता बघितलं असेलच तुम्ही, हे ऑटोवाले मध्येच गाड्या लावतात. आपल्याला आता किती टाइम लागेल इगतपुरीला जायला ते माहिती नाही. पहिल्यांदाच जातोय. काम होता म्हणून थांबलो. मग काल रात्री मेसेज आला क्लायंटचा, तो बोलला उद्या पेमेंट करावं लागेल. बोललो आम्हाला सुट्टी आहे, आम्ही बाहेर त्याला आउट ऑफ ऑफिस म्हणजे आउट साईडला जातो असं मी सांगितलं. ती बोलते मला मेसेज नाही आला, मेल नाही आला. आता तुला कसं, तुला माफ कसं करणार आम्ही, तुझा आयडी नसतो. आम्ही तुझ्या सिनियरला तर माहिती आहे आम्ही आउट ऑफ ऑफिस आहे, तुला नाही अवेलेबल आहे. मेल बी नाही करत तुझ्या सिनियरला होईल, तरी पण ऐकत नव्हती. मग मी 9-9:30 पर्यंत थांबलो, पेमेंट नाही आला. मग असं थांबायचं उगाच, तसं निघालेलं परवडलं. म्हणून तसं निघून आलो आपण. तर बघू आता पुढे कसं जायचं ते. आणि बाईकवर आपण तिथं गेलो आणि आपला प्लॅन झाला तर आपण त्र्यंबकेश्वरला पण जाऊन येऊ. तो आपण आता जस्ट त्या रोडला लागलोय, आपल्या ठाणा म्हणजे मुंबई ठाणा रोड लागला. मुंबईला त्याला तो ठाण्याला पण येतो हा रोड. तो आता बघूया आता पुढे आपल्याला स्टँड लागेल. आता 137 किलोमीटर चालू 120,137 एवढी चालली गाडी. आता पुढे किती चालेल ते माहित नाही. आता आपल्याला आय थिंक 120-130 किलोमीटर आहे, म्हणजे आपला मानगाव पर्यंत लागते. हा तसा आहे इगतपुरी. चालायचं. बघूया आपल्याला पुढे जास्त काय चॅलेंजेस येतात, काय होतं ते. आणि आज सोलो राईड मारतोय, त्याच्यामध्ये टेबल पण जॉईन झाली तर होईल. आता आम्ही एकटाच आहे. आमच्या ऑफिसच्या 2 बस होत्या, त्या गेल्यात पुढे. मी पेमेंटसाठी थांबलेलो. कंटिन्यू करूया. आपण जस्ट घेऊन जातो आणि लाईटला गाडी लाईटला वरून डायरेक्ट ठाण्याला जातात. नाशिकच्या हायवे जायचं. लेट मारलात ना, लेट मारला डायरेक्ट चांदपडा जातो. आणि हा राईट मारला तर आपण या ठाण्या साईडच्या गाड्यांची गरज नाही लागणार. जवळच लिहिला आहे ठाण्यापूर्वी, आणि या साईडला लिहिला नाहीये. तरी तुम्ही मॅप बघून आलात तर तुम्हाला समजेल. बस स्टॉप पण आहे, बस फक्त नाव बघितलं नाही. आय थिंक तिरुबा नाका भेटला त्याला. हा तुला बघूया आपण. मी तुम्हाला तुम्हाला माहित नाही. हा मला माहिती दाखवतो. आपण आता स्ट्रेट जाणार. स्ट्रेट मधून पण 2 रस्ते आहेत. हा समोरचा पण सगळं सगळं बाजूचा पण जातो, पण समोरचा रस्ता निघालाच नाही लेफ्ट साईडच्या. तो रस्ता जरा खराब आहे. मग राईट साईडची टाकून परत आपल्याला लेफ्ट साईडला गाडी ठेवायची, ते लेफ्टलाच ठेवायची गाडी. नंतर आपण डायरेक्ट वाशी मार्केटला जाऊ. वरचा ब्रिज मारला तर लेफ्टला जायचं. मग आपण या साईडने जातो. तिथे कसं ब्रिजला जरा गर्दी असते इथे जाताना. तो गणपती पण तेवढी गर्दी असते. नंतर आपल्याला सुपाट मारायचा. हा बघा, इथं दोन्ही साईडने गाड्या जातात. ब्रिजनी पण चढतात आणि आपल्या ठाणा लाईनला पण जातात. तो त्याच्यामुळे इथे जाम असतो. तेव्हा तुम्ही बघा, ट्रकवाले पूर्ण राईट साईडला गाड्या काढतात, त्याच्यामुळे जाम होतो. बाकी जाम होण्याचं कारण दुसरं काही नाही. बघा समजलं. बघा मी तुम्हाला बोललो ना, ट्रकवाले जास्त राईटने गाड्या काढतात म्हणून तो जाम होतो. ना तो जाम होण्याचं कारण काही नाही. आता
आपण लेट मारून जाऊया. आपण आता आलो तुर्बा स्टेशन जवळ पोहोचूया. ते ते काय का फोर व्हीलर वाल्याने ऑटोवाले आहेत ना, मग बाईकच्या रोड मध्ये तर खूप प्रॉब्लेम होतो. हा बघा गाईड पुढे आपला तुर्बे स्टेशन आहे आणि तुम्हाला ट्रेन पण दिसत असेल तो निघताना. आता गावात वगैरे बरेच आहे का कॉर्नर मारून जायचं. बाईक जाण्याचा दाखल असं बघा लागतो. ऑटोवाले स्वतःला काय खाणे समजतात लक्षात नाही. हा बघा, हा तुम्हाला पुढे दिसतोय तो तुर्बे स्टेशन आहे. बघा इथे फक्त थोडी स्पीड ब्रेकर आहे तुर्बे स्टेशनला. ही बघा आता ठाण्याला जाणारी ट्रेन पण आली आहे. आता आपले वाजले 10:37 झाले आणि आपली एक गाडी आता पोहोचते. अजून पोलीस असतात थोडं इकडे घाल. मधून गाड्या लावणार स्टॉप आहे आपला. तिचा स्टॉप आहे तो स्टॉप आहे. तुम्ही नाही भेटा ऑटो स्टॉप नाही सगळं विदाऊट लिहिलेला तिथे तुम्ही गाडा थांबवता. मग पोलीस पण थोडे होते बघा. आता काय निघा राहतो आय थिंक त्यांना पकडतात की जातात नाही आपण राहिलं ना. पण फाईन मारलंच पाहिजे. मध्ये तुम्ही गाड्या लावण्यापेक्षा स्टेशनला जायला आहे ते तुम्ही ऑटो लावूच शकता तिथे लावण्यापेक्षा. शहरला गाडी नीट नाही चांगलं. बघा इथे तुमचे ऑटो लागू शकता का समजा. इथे पण चालले ऑटो लावतात तिथे ट्रॅफिक पण लावतात तर एका ठिकाणी लावा ना ऑटो. हो हो. हे असं आहे 24 लोक इथून टाकतात आणि ऑटोवाले बघा कसं देतात. आपण पूर्वे स्टेशनच्या साईडने चाललो. अजून आलो ना आपण डायरेक्ट पूर्व क्रॉस झाला आपला आहे. आता आपण सांगतो उपर खंडाळा रोडला लागलो आणि पूर्वेला लागूनच किया मॉल आहे. किया माहिती. हा हाय किया मॉल आहे बाजूला पूर्वे स्टेशनच्या पुढच्या साईडला जरा म्हणजे ठाणा लाईनला जातो ना मग पुढे त्या साईडला किया मॉल आहे. स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटं चालवतं 5 मिनिटं पण चालवा. थोडा लांब आहे बघा किया मॉल तुम्हाला इथे बघा. तो इथे तुम्ही बघायला गेलात मग वस्तू खूप कमीला भेटतात आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर इथे पण तुम्ही एकदा ट्राय करू शकता. घरासाठी नवीन घर फर्निचर बांधायचं असेल ना त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येऊ शकते. फक्त तुम्ही बघून घ्या. तुम्हाला आयडिया आहे कसं काय बांधायचं कसं काय मॉडिफाय करायचं ते सर्व आहे चांगले. खूप चांगले आहे. जसं आता विजिट करणार मी पण ऑनलाईन रिव्ह्यू बघितले चांगले मी झाले शकते. आपण आता पेपर शोधतो आणि 5 मिनिटं लागतील बाय रोड. तेव्हा पेपर करायला जायला असं रोड आहे. इथून तुम्ही राईट मला ते MIDC वरून पण जाऊ शकता. हा हा वरचा ब्रिज मला तर तुम्हाला वाशीला जावं लागेल. वाशी रोड आणि हा समोरून जातो आपण नंतर चांगला रोड आहे. हा पाणी पावणे गाव आहे हा. मावळे गावात आपण आता मावळे गावाची कसं येतली आहे. आणि मॅप चालू नाही तुला थोड्या मिनिटांनी मॅप चालू करायचं मला जायचं. हा इथला डिझाला बघूया किती टाइम लागतो तिथं डिपेंड आहे. तो बघू पण पाठा करायचं आपल्याला 2 दिवस यायचं. गाडीचं प्लॅन आहे पहिलं दिसतंय पण कन्फर्म नव्हतं माझ्या मग बसनीच जायचं होतं. पण मन तिला बाईक घेऊन जावं म्हणजे ट्रेननी जावं म्हणून मी चांगली बाईक नाही जाऊ बाईकनीच जाऊ एवढं कसं नाही एवढंच करायची.
गाडीने कसं तिथे पण जाता येतं आणि फिरता येतं, पण आपण ब्लॉगिंगचं पण आपण करतो. मग ब्लॉगिंग करतो तर आपण बाईक राईड करू शकतो, सोलो राईड मारू. मग आपण मध्ये विसरतो त्याचा तुम्हाला काय तर एकदम काय फोटो बिटो टाकले तर, नाही तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजेल आपल्या ह्या व्हिडिओचे आपल्याला एकदम पाठ निघतील. 1-2 तास पण निघू शकतात. आता मला जायला किती टाइम लागतो किती फनी आम्ही फन करतो, मजा करतो, ते मजा मस्ती आमची किती होते ते बघूया आपण. जेव्हा आपण आलो आता कोकण पडवला पोहोचलो. हाय लोक नवी मुंबई आता निघाय कोकण पडवला साईडला. हो हा पुढे आला आपल्या टेकने कोकण पडवला निघून तिथून. तेवढी रस्त्यावर गर्दी आहे. तिथून कसं नांदेड तिकडे जाता येते. आता रोड लागतो कोकण पडवला बीच पडला पुढे जाऊन राईट करायचा महापेला जाणारा रोड आहे. महापे कल्याण निघून जातो तो रोड, बदलापूर रोड. तेव्हा आपल्याला आता त्या रोडने जायचं, आपल्याला जायचं नाशिक रोडला, की आपल्याला ठाण्यावरून जायला सर्व आहे. हा स्टेशन आहे कोपरखैरणे राईट साईड कोपरखैरणे स्टेशन आणि लगेच लागलाय आपला कोपरखैरणेचा ब्रिज लागला. बाजूबाजूला सर्व ब्रिज आहेत आणि हायवे असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला गाडी आपण आरामात जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही उतरलं तर कोणाला पण सांगू शकता हायवे साईडला घ्या, हायवे साईडला गाडी आहे. असं आपण सांगितलं काय आहे. कोपरखैरणे गणपती ही समोर दिसतो गणपती आहे. म्हणजे कोपरखैरणे गणपतीमध्ये दाखवतो लगेच कोपरखैरणे जे तुम्ही बघितलं त्याचे जास्त अंतर आहे. ठीक असाल तर तुम्ही बघा, तुम्ही तुम्ही विजिट करा, तुम्हाला टेन्शन दिसणार. आपण ब्रिज उतरलो आपल्याला लेफ्ट साईडला गाडी ठेवते, राईट साईडला तर आपण डायरेक्ट कल्याण रोडला लागू म्हणून आपल्याला लेफ्टला जायचं. राईट साईडला सिग्नल आहे, लटकण्यापेक्षा आपण लेफ्टला जाऊ. लेफ्ट स्ट्रेट आहे दोन्ही लेफ्ट आणि चिलपाटा कल्याण रोड राईट साईड बरोबर. राईट साईडला गाड्या थांबल्या तर चिलपाट्याला गाड्या बघा. आपण आलो होता गणपतीमध्ये एंट्री मारतो. बघा आपण आलो होता गणपतीला पोहोचलो. बघा बघायला गेलं तर गणपती पण जास्त लांब नाही, हा बघा हा गणपती स्टेशन लगेच आला. ही सर्व MIDC रोड बघा, हा गणपती स्टेशनला उतरल्यावर बाजूला ऑफिसेस आहेत, त्यांच्या सर्व साईडला जास्त करून बघायला गेलं तर तुम्ही. आणि मापी साईडला गेला तर तुम्हाला मोठमोठं ऑफिसच आहे, बॅक ऑफिस आहे. आणि स्टेशनच्या बाजूला जास्तीत जास्त कॉल सेंटर आहे. हा गणपती रेल्वे स्टेशन मला राईट साईडला. तर आपण आता गणपती क्रॉस केला ना पुढे आपलं हे म्हणतं ब्रिज लागतो तेव्हा राईट साईडला बिल्डिंग आहे, रेजिडेंटचे टावर आहेत बाजूला. हा गणपतीच्या आधी जातो, गणपतीच्या जाण्यासाठी जातो जो जास्त म्हणजे गणपतीच्या आपल्याला पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला लांब येऊन औषधाला जाते. बाकी तुम्हाला कोपर कॅनलला जाऊन पाठवून कोपर कॅनल तुम्हाला बाजू स्टेशनला लागूनच हे रस्ता आहे, तिथून तुम्ही ट्रेस करू शकता. आणि गणपतीला आला तर तुम्हाला ते लांब पडतं ट्रेस करायला. जो इथून एवढा लांबून आहे ट्रेस करायला दोन ब्रिज मारल्या तिथून. ही जिओच्या हे आहे सेंटर आहे वाटतं बघा. एवढा मोठा आहे बघा तिथे जिओचा सेंटर त्याच्यामुळे हा गणपतीचा ब्रिज गणपतीला लागूनच आहे. हो आपण गणपती प्रवास केली आणि पुन्हा ठिकाणी आपल्याला रबाळे लागला आहे. हा माझ्या लेफ्ट साईडला रबाळे रेल्वे स्टेशन. तुम्ही बघायला गेलात मग सर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला हायवेवर आपल्याला तुम्हाला बरं पडतं, म्हणजे तिथे जायचं असलं तर तुम्ही वॉकिंग करून येऊ शकता. हा रबाळे रेल्वे स्टेशन आहे बघा. थोडं काम आहे walking येऊ शकता, काही नाही.
फक्त कसं नाही रबा वगैरे कसं आहे म्हणजे रबा आहे किती चांगला डेव्हलप आहे मस्त वाटते बाबा मला. म्हणजे राईट साईडला एमआयडीसी आहे डबा एमआयडीसी विला संजय कबाले ते आता आपण पुढे बघत राहिलो आपल्या पैगोली रोडला जाऊ पैगोली किंवा ते सांगत आपल्याला दिवाला थांबायचं स्टेशन इथे तो होतो तुम्ही कंटिन्यू करा आणि आता पुढे बघूया आपण आपलं कसं चाललंय जर्नी आपली ही आपली आजची जर्नी मिळून इतकी चालली सिग्नल लागला बघा आपण आता बाबा इथून लेफ्ट मार्जिन गेलात ना तर तुम्हाला निळून आणि अंधेरी साईडला रोड जाणार रस्ता लागतो हा पुढे भेटतो कॉलेज गेला तर हाच वाटतं हाच रोड वाटतं हा त्याच्यानं पुढचा एक रोड आहे हाच रोड आहे इथे जायला इथं आधी पोहोचले हाच रोड आहे तुम्हाला त्या साईडला जायला म्हणजे अंधेरी किंवा मुलींना जायचं असेल तर तो रोडने जाऊ शकतात साईडला आपण आता पुढे चाललो आता आपण पैगोलीला पोहोचतो पैगोलीच्या रोडला जाऊ रोड हा ओके जास्त खराब नाही आहे कंडिशन आहे रोडची मुंबईपेक्षा तर थोडे बेस्ट आहेत रोडचे जास्त हे नाही रोडचं काम चालू आहे आणि ब्रिज पण तोडल्या होता ब्रिजचं काम झालं नवीन ब्रिज बांधलेलं चांगलं वाटतं तर नवीन मुंबईला आलं तर तुम्हाला जास्त करून ब्रिजेस ब्रिज फक्त तुम्हाला बघायचं प्रत्येकाला जायचं नाही तर एक तरी ब्रिज दिसला मग तुम्ही कुठे चाल तर तुम्हालाही समजणार हा आमचा नवी मुंबईचा मोठा इश्यू आहे नवी मुंबईचं वाहतूक ब्रिज ना ते आम्हालाही समजत नाही कधी आता उदाहरण तुम्हाला जायचं उदाहरण तुम्ही पनवेलला पण जायला पुण्यात पण यायला एकच रस्ता आहे पण आता सुटायला भरपूर होत हा रोडला कसा रबाळे सोडला ना नंतर सिग्नल आपण आता ऐरोली क्रॉस केला स्टेशनला यायला अजून 10-15 मिनिटं लागतील बघूया आपण आता पुढे किती टाईम लागेल स्टेशनला आता क्रॉस केला जस्ट तिथं गाडी पकडली काही चालते माइंड स्टेटची बिल्डिंग आहे बाजूलाच आहे लांब नाही जास्त स्टेशनला उतरलाच नाही आता बाजूलाच माइंड स्टेटची बिल्डिंग आहे एमआयडीसी बाजूलाच आहे आता असे रेडी नदी गावं टाकणारे आहे बघितलं असेल तर तुम्ही यापैकी सिग्नल बघा आता आपण आलो ऐरोली नाक्याला आलो मलाही तुम्हाला टेन्शन दाखवता आलं नाही ऐरोलीचा फोनवर असल्यामुळे आता ऐरोली नंतर आपल्याला आय थिंक हे दिघा गाव आहे तर त्या दिघा गावामध्ये थांबायचं ठरवलं तिथे इथपर्यंत भरपूर आहे इंटरेस्टिंग नाही तिथं आलेलं इंटरव्ह्यू द्यायला पण आपलं काम झाला नाही जास्त एवढी पण जास्त नाही पण नाही रिझन द्यायचं पण काहीही रिझन देतात नाहीतर कॉल सेंटर आपल्याला एवढी आयडिया होती कॉल सेंटर आहे आपल्याला नंतर समजा कॉल सेंटर आपल्याला नाही बोललं तिथे जाणाऱ्या गाड्या घेऊन त्यांना त्यांच्या
एवढा म्हणजे आयडिया नाही एडिट करता तिथे जातं पण त्यांना काही घाई असते बायका 12 आणि आम्ही म्हणजे 12 14 वाला पहिला नाही आयडिया नाही तुला आता गाडी मारतो बघा आता बघा एवढं सगळं गाडी दिसते बघा बघा. एवढी घाई कशाला करावी माणसाने कमी तर आता दिघा गावात आलो दिघा तिला आपण थांबू शकता साईडला ते लेट पर्यंत आता दिघा गावात आहे दिघा गावात कुठं आता आपण स्टेशन जवळच आलोय आपण आयडिया नाही आपल्याला असं कधी आपण कधीतरी येणारी आणि रोड नाईटला जातो नाईटला येतो त्याच्यामुळे आपल्याला एवढं आयडिया नसणार रोडची आता बघूया आपण स्टेशन किती लांब आहे इथून आणि गाडी पकडा लावायला जागा कुठे ते बघावं लागेल मध्ये गाडी लावून येते त्यात आपण तर स्टेशन कुठं आहे दिघा स्टेशन तिच्याकडे पर्यंत दिघा पण मस्त डेव्हलप झाला बाबा हा वाटतं दिघा स्टेशनच आहे दिघा स्टेशन आहे का दिघा पण काहीच नाही मी लाईन गेलो म्हणजे हा दिघा स्टेशन आहे फक्त तर हाच आहे मला कन्फर्म नाही आहे हा तो दिघा स्टेशन आपल्याला दिघा गाव रेल्वे स्टेशन आहे ते गाडी लावायला जागा आहे का बघूया पावडीमध्ये गाडी लावायला लागेल मला ते लावतो गाडी त्याची यशकांत आपल्या इथं थांबावं लागेल